चला सोडून देऊ 60% तर 60%. छगन भुजबळचं म्हणणं आहे आमची 60% लोकसंख्या, बरं 60% व्हा, जाऊन दे, काय तुला काय खायचं. पण जरा गणित लावा बरं. 60% ओबीसी, 20% SC ST, किती झाले? 80. 34% मराठा, किती झाले? 114. 150% लोकसंख्या असते राज्याची. तू का पागल काढतो का आम्हाला? आणि मुस्लिम, मारवाडी, बामण हे बिचारे कुठं सोडित, दुसऱ्या राज्यात नेऊन सोडितो? कोणचं गणित आहे? किती येड्यात काढणार माझ्या समाजाला तुम्ही? किती? आम्ही आमच्या नोंदी आहेत, यांच्या नोंदी नाहीत, तरी आरक्षण दिलं. आम्हाला अडचणी का? आता येऊ गॅजेटवर. हैदराबादचा गॅजेटियरचा JR काढला. त्याच दिवशी मी सांगितलं होतं समाजाचं कल्याण करू शकतो तर आता विखे पाटील साहेब, कारण फडणवीसांनी सांगितलं आम्ही JR काढला. ओके, देऊन टाकलं श्रेय तुम्हाला. दाखवा मला श्रेय नाही दिले, दाखवा मला. ते बघा, आज नका ऐकून घेऊ तुम्ही सुद्धा. त्यांच्या दारात गेलो होतो म्हणून ऐकलं, माझ्या दारात आलात, माझ्या समाजाच्या दारात आलात म्हणजे आम्ही सुद्धा अवमान नाही करणार. नाही होणार, तुम्हाला जाईपर्यंत सन्मानच होणार. ते मध्ये काय केलं म्हणलं तर आता कोणी पोरायनी कोण येत मला काय त्यांचे नाव काय माहित नाही, जाऊ द्या. तुमचे लेकर येतं करत असतात, तुम्ही उच्च येतं राजकारणात हे पचावं लागतं. एखादं बोललं असेल, कशामुळे बोललं मला माहित नाही, राजकीय स्टंट होता का, त्याच्या डोक्यात काही वेगळे विचार आहेत का, आंदोलनाला गालबोट लावा म्हणून का, चर्चा होऊ नये म्हणून का, खरोखरच त्याला समाजाविषयी प्रेम होतं म्हणून केलं, हे याच्यातला काहीच तारतम्य माहित नाहीये. परंतु असं काही होणार नाही. झालं असेल तरी ते मोठ्या मनानं तुम्ही बी ठेवत जावा. राजकारणात हे सुरूच असतं. एखाद्याचं लेकरू बाळ म्हणतं, एखाद्या वेळेस रागात येतं. कोणी मला खरंच माहित नाही नाव गाव त्याचं काय आहे काय नाही, परंतु म्हणत असते रागाच्या भरात येतं एखाद्या वेळेस. त्याला वाटतं समाजाचं कल्याण व्हावं म्हणून तुम्हालाच भांडत असते सगळे. आणि आता राजकारणाला बी घोडे लावल्याशिवाय निवडून येत नाही का कुठे, त्यामुळे पण तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे यायच्या आधी मी मीडिया समोर बोलतो. त्यांनी जी चूक केली असेल, कुठलाही गुन्हा दाखल करून त्यांचं आयुष्य खराब करू नका, मी मीडियाला तुमच्याकडे यायच्या आधी सांगितलं. नाही, ते मी सांगितलं मीडियावाल्यांनी मला, ते त्याबद्दल करतो. आता आपण येऊ गॅजेट करतो.